शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. हेक्टरी 32,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधी सर्वात अगोदर माहिती ही आपल्या चॅनलवर मिळत असते मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता 6 महिन्यानंतरही 33,000 शेतकऱ्यांच्या याद्या प्रलंबित. 1,78,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या मित्रांनो, परंतु अजूनसुद्धा 33,000 शेतकऱ्यांच्या याद्या प्रलंबित आहे मित्रांनो. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, जुलै 2023मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले होते मित्रांनो. पीक नुकसानग्रस्त 2 लाख शेतकऱ्यांना मित्रांनो यामध्ये फटका बसला होता मित्रांनो. परंतु मित्रांनो, अद्यापही त्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, 2023 रोजी 164 कोटीच्या मदत देखील जाहीर केली होती मित्रांनो. मात्र संपूर्ण नुकसानग्रस्तांच्या याद्या अद्यापही ऑनलाईन सादर करण्यात आल्या नाहीत मित्रांनो. त्यामुळे खरीपातील नुकसान भरपाई रब्बी हंगाम संपून सुद्धा मित्रांनो अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, दरम्यान 19 जानेवारीपर्यंत पिकांना नुकसान भरपाई म्हणून 2,591 शेतकऱ्यांपैकी फक्त 1,518 शेतकऱ्यांना मित्रांनो ही मदत मिळाली आहे मित्रांनो. अजूनसुद्धा भक्कम शेतकरी या मदतीपासून वंचित आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, याद्या फक्त अपलोड करण्यात आल्या मित्रांनो. अकोला बाधित शेतकरी 51,299, त्यापैकी 41,812 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर जर बघितलं आपण, अकोट 2,244 पगारनी मिळाली फक्त मित्रांनो 1,795 शेतकऱ्यांना. त्यानंतर जर आपण बघितलं तर बार्शी टोकळी 41,000 शेतकऱ्यांपैकी 38,000 शेतकऱ्यांना मित्रांनो ही मदत मिळाली मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं आपण तेल्हारामध्ये जर बघितलं मित्रांनो, 38,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 35,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत ही मदत मिळाली आहे. जर आपण पुढे बघितलं तर बाळापूरमध्ये जर बघितलं आपण तर 43,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 38,000 शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे. त्यानंतर जर बघितलं आपण पारतूरमध्ये 44 शेतकरी बाधित झाले होते आणि 44 शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळाली. त्यानंतर जर बघितलं आपण जर मित्रांनो, तर मूर्तिजापूरमध्ये 15,000 शेतकरी बाधित झाले होते आणि 14,000 शेतकऱ्यांना ही मदत मिळाली. एकूण जर विचार केला तर 2 लाख शेतकरी बाधित झाले होते, तर 1,78,000 शेतकऱ्यांना ही मदत मिळाली. तर मित्रांनो, ही मदत कशी मिळणार होती आता आपण ते बघू. जिल्ह्यात 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 2,591,000 आहे. तर संबंधितासाठी 144,28,81,000 रुपये मंजूर करण्यात आले होते मित्रांनो. खरडून गेलेल्या शेती क्षेत्रासाठी 19,85,65,000ची मदत जाहीर करण्यात आली होती. अद्यापही या शेतकऱ्यांना म्हणजे आज फक्त शेतकऱ्यांना आपण बघू शकतो मित्रांनो, 1,78,000 शेतकऱ्यांच्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. बाकी शेतकऱ्यांना आता केव्हा मदत मिळणार हे आपण मित्रांनो पुढे बघणार आहोत. धन्यवाद.